आणि मी त्या मातेजवळ गेलो आणि अगदी लहान मुलासारखं तिला आलिंगनात दिलं. ती म्हणजे झालं काय तुला? माझ्या डोळ्यातून सारखे पाणी येत होतं, सारखं डोळ्यातून पाणी येत होतं. आणि त्या मातेला काही नव्हतं माहिती मी का रडतोय म्हणून. तिच्या डोळ्यातून सारखे पाणी येत होतं. मग थोडंसं शांत झालो आम्ही दोघंही. म्हटलं काय झालं रे बाळा, तुला का रडतोय तू? म्हटलं आहे काही नाही, मला तुझी खरोखर आठवण आली. आणि मी थांबलो, घरीच थांबलो. काय संकेत असतात अण्णा पाटील. मी घरी थांबलो आणि माझं दुर्भाग्य असं की तिची तब्येत वाढत गेली त्यानंतर. आणि 8 दिवसांनी ती गेली. मला असं वाटतं की आपण चित्रपट असं तसं म्हणतो, परंतु मला असं वाटतं की त्यांनी तो संकेत दिला आणि त्याने सांगितलं की जाऊ नकोस तू. मी थांबलो आणि त्या अंतिम क्षणामध्ये मी तिच्याजवळ होतो. मी हे सगळं कशासाठी बोलतोय आपल्याला? तुम्ही कितीही मोठे व्हा, किती मोठे साहेब व्हा, परंतु आपल्याला जवळ घेणारे, आपल्या डोक्यावरून हात फिरवणारे ती माता निघून गेले की आपल्या जीवनातलं खऱ्या अर्थाने प्रेम संपतं. विठाला मला असं वाटतं की आमचे दिलीपराव आता पोरके झालेत आईच्या दृष्टीकोनातून. आणि खरं तर त्यांची मुलगी आहे, मुलीला जास्त त्याची जाणीव होईल. कारण आपल्याला असं वाटतं की मुली दिवाळीला आमच्याकडे येतात तर ते काही साड्यांसाठी येतात, नाही, ते त्यांना आईबापाला पाहायचं असतं. मी अनेक वेळा गात असतो बरं का, लता दिदीने गायलेलं. मी परत एकदा गावंसं मला ते वाटतंय. भेटी लागी जीवा लागले जेव्हा गायलं तेव्हा लगेच सुद्धा एक पटत दिली त्यांना. त्याचं कारण असं, आपण लयकारीच्या नादामध्ये त्याचा शब्दातून लक्षात विकंठित राहायला नको. गाण्याला साथ येत असताना आपलं साथ त्याला अनुरूप व्हावं, त्याला त्याच्या गाण्यापासून विचलित करणारी नसावी. खऱ्या अर्थाने ही पद्धत आहे. आता पखवाजाने चक्रधार वाजवायचे, आम्ही चक्रधार गायचे, त्या शब्द गेले उडत. आनंद ऐका पुढे. दिवाळीच्या मुळा लेकी असा दिवाळीच्या मुळा. पूर्वीचा काळ मोबाईल नसायचे, वर्ष आईबाईची भेट व्हायची नाही. आणि मग दिवाळीचा सण लागला की आस लागायची मुलींना. कुणाची?
दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली पाहतसे वाटोली, पाहतसे वाटोली पंढरी. आई गेली की मुलींसाठी माहेर समजा. आपण आता एक करूया, जरी ते आपल्यातून गेले असल्या तरी त्यांचे स्मरण, त्यांची स्मृती आपल्या हृदयामध्ये ठेवूया. हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. विठाला विठाला. या मातृचरणाला मी वंदन करतो आणि ज्या दशक्रिया विधीनिमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्या विधीनिमित्ताने 2 मिनिटं मी बोलणार आहे. या संबंधाने बराच विचार मी माझ्या डोक्यामध्ये साठवून आलेलो होतो, पण या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला सगळं ते बोलता येणार नाही. परंतु जया गावी केला वास तयाशी नसावे उदास. ज्या प्रसंगासाठी आपण उपस्थित झालो त्या प्रसंगाचं उच्चारण व्हायला पाहिजे. खूप गोड आहे हा जो दशक्रिया विधी आहे. या विधीमध्ये पिंडदानाला महत्व आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्व आहे काकस्पर्शाला. मग शास्त्रामध्ये आजच्या दिवशी काकस्पर्शाला अतिशय महत्व सांगितलं आहे. जे पिंड काढले त्या पिंडाला त्या कावळ्याने स्पर्श केला की समजावं त्यांचा प्रवास अतिशय योग्य असा सुरू झाला, असं त्या काकस्पर्शाचं महत्व आहे. शास्त्रामध्ये या संबंधाने काय विचार आलाय बरं, तर त्याचा विचार आपल्याला कर्मशास्त्रामध्ये पाहायला भेटतो आणि विशेषत्वाने रामायणामध्ये आरण्यकांडामध्ये तो पाहायला भेटतो. खूप गोड आणि मार्मिक हा विचार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मी आपल्या पुढे तो ठेवणार आहे आणि मला असं वाटतं की तो विस्ताराने नाही तर फक्त सूत्ररूपाने आपल्या पुढे ठेवतो. अरण्यकांडामध्ये रामचंद्र प्रभू आपल्या पितण्याच्या आज्ञे पालनासाठी वनवासामध्ये आलेले आपल्याला रामायणाचा प्रसंग माहिती आहे. अरण्यकांडामध्ये हा प्रसंग येतो. रामचंद्र प्रभू आणि सीतामय्या पंचवटीच्या बाहेर बसलेले. आता डोळ्यापुढे तो प्रसंग आला. रामचंद्र प्रभू सीतामय्या आणि दोघं त्या अरण्यामध्ये आहे. सकाळची वेळ, सूर्य उगवलेला आहे. सगळं अरण्य, ते सगळं जंगल त्या सकाळच्या कोवळ्या ऊनाने न्हावून निघालेला आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट, गोदावरी मातेचा तो अखंडित असलेला प्रवाह, त्याचा तो एक नाद, तो सगळा कानावर पडत होता. आणि रामायणकार वर्णन करतात की सकाळी सकाळी रामचंद्र प्रभूंनी काय केलं, त्या रानामध्ये असलेले रानफुलं एकत्र केले, अतिशय सुगंधित, आणि त्याचा सुंदर असा गजरा केला. आणि मग सीतामय्याच्या जवळ गेलेत आणि तो गजरा त्यांच्या वेणीमध्ये लावायला लागले. आता एक पती आपल्या पत्नीचा जर शृंगार करत असेल तर त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. अजून याच्यातला भाव एक असा आहे की रामचंद्र प्रभू जंगलामध्ये, रामायणकार आपल्याला असं सांगतात की पती पत्नीमध्ये प्रेम जर असेल तर जंगलामध्ये सुद्धा आनंद आहे, आणि प्रेम जर नसेल तर एसीच्या रूम मध्ये सुद्धा घाम आहे. असा भाव त्यांनी केला आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की खूप घर मोठे झाले म्हणजे आम्ही सुखी होणार नाही. परस्परामध्ये तुमचे प्रेम किती आहे त्याच्यावर ते ठरत असतं. तुमचं परस्परावर प्रेम जर असेल तर झोपडीमध्ये राहून सुद्धा तुम्ही आनंद मिळवू शकता. आणि एकमेकाविषयी प्रेम नसेल, आनंद नसेल तर बंगले किती मोठे बनवून ठेवा, बाहेर की तो खूप आणि अंदर की तो राम जाने असं काय. रामचंद्र प्रभूंनी शृंगार करायला सुरुवात केली. पत्नीचा शृंगार मर्यादेमध्ये राहून खूप गोड गोड भाव काढलेत बरं का रामायणच्या याच्यामध्ये. इंद्राचा मुलगा आहे जयंत, हा विषयाला रामचरित मानसामध्ये आहे. आणि भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज असं म्हणतात की तो हू नावाचा गंधर्व आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा जयंत असं त्याचं नाव आहे. काय झालं, पती पत्नी शृंगार, पती पत्नी आपला आनंद घेताय, एकमेकाशी बोलताय, आणि इंद्राचा मुलगा तो जयंत आहे, त्याने हा प्रसंग पाहिला आणि तो असं म्हटलं की याला कसं देव म्हणावं, हा तर वेगळाच रसिक माणूस दिसतोय. बायको सोबत बोलतोय काय, तिचा शृंगार करतोय काय, अरे तुझं बिघडलं कुठं आहे. आणि तो कावळा झाला. कोण? जयंत कावळा झाला. भाव असा पुढे आला, जयंत कावळा का झाला हो? कावळा त्याला म्हणतात की कुठेही सुख जर असेल
माणसं आनंदाने राहत असेल तर तिथं जाऊन चोच मारण्याला कावळा असेल. तो जयंत मेला पण गावोगावी आजही कावळे आहेत. इथला कोणी जयंत असेल तो नाही बरं का. पण घरामध्ये जर कुठं सुख नांदत असेल, एखादी माणसं सुखाने राहत असेल तर हा कावळा होतो आणि जाऊन तिथं जाऊन तो चंचू प्रहार करतो. म्हणजे काय करतो, त्या घरांना आग लागतो. असे अनेक जयंत आजही समाजामध्ये आहेत. त्यांना विचारलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही का रडताय. ते म्हटले आमची शेजारचे हसताय म्हणून आम्ही रडतो. मग त्यांना विचारलं तुम्ही कधी हसाल, म्हणजे ते रडल्यावर. त्याच्या रडण्यासाठी आम्ही, म्हणजे असे जयंत कितीतरी आहेत. मी सकाळी बोलत होतो आपल्याला की शास्त्रांमध्ये हे फक्त व्यक्ती नाहीत, ह्या वृत्त्या आहेत. माणसं जरी गेली असले तरी वृत्त्या शिल्लक आहेत. पण आपण जे काय वागतोय ते काय नवीन वागत नाहीयेत. हे सगळं होऊन गेलंय. आपण या जयंताने पाहिलं आणि येऊन त्यांनी काय केलं, सीतामय्येचा जो पायाचा अंगठा आहे रामचरित मानसामध्ये बरं का, आणि नाथ महाराजांनी वेगळं सांगितलं वक्षस्थानावर. परंतु तुळशीदासांची भक्ती मर्यादित आहे. ते रामचंद्र प्रभूला आपले माता पिता मानतात. त्याच्यामुळे आईचं वर्णन करत असताना शृंगाने करायचं नाही, आईकडे पाहत असताना तिच्या चरणाकडे बघायचं. हा त्याच्यातला सूक्ष्मता. हा जयंत आला आणि त्याने आपल्या सीतामय्याच्या पायाला चावा घेतला. म्हणजे आपली जी चोच आहे त्या चोचीने मारा केला त्या पायाला. याच्यामध्ये चिंतकांसाठी फक्त एक विषय सांगतो, चिंतक आहेत म्हणून, जास्त वेळ नाही मला. याने पाहिल्यानंतर याला संशय निर्माण झाला. आणि अध्यात्मामध्ये सगळ्यात जर विनाशाला कारण काय जर असेल तर तो संशय आहे. मग आमच्या गीतेनं असं सांगितलं की संशय आत्मा विनश्यती. अध्यात्मामध्ये संशय माणसं जे असतात त्यांचा विनाश होतो. या संबंधाने 4 जणांचं चिंतन मांडतो. काही माणसं जे असतात ते सुरुवातीला संशय असतात, नंतर श्रद्धावान होतात. एक वर्ग असा असतो की तो सुरुवातीला श्रद्धा ठेवतो, नंतर संशय होतो. एक वर्ग सुरुवातीलाही संशयीच असतो आणि परमार्थामध्ये शेवटपर्यंत संशय असतो. आणि एक वर्ग सुरुवातीलाही श्रद्धावान असतो आणि शेवटीही श्रद्धावान असतो. आता मी हे सगळं जर बोलत गेलो ना 4 दिवस, म्हणजे हे 4 मुद्दे 4 दिवस चालतील. पण एका मिनिटामध्ये सांगतो. अध्यात्मामध्ये येणारा एक वर्ग असा असतो की त्याला सुरुवातीला संशय असतो. हे सगळं जे आहे हे खरं कसं आहे, त्याची सुरुवात संशयातून होत आहे, पण त्याचा शेवट श्रद्धेमध्ये होतो. जी गीता आपण पाहतो ना, त्या गीतेमध्ये जो अर्जुन आहे तो अर्जुन सुद्धा संशयवान आहे. आणि अनेक प्रश्न भगवंताला त्यांनी संशयातून केलेले आहेत की देवा हे कसं, देवा हे कसं, हे कसं. आणि श्रीकृष्ण भगवंताने गुरुरूपाने त्याचं सगळे संशय निरसन केलेत. आणि 18व्या अध्यायामध्ये तो म्हणायला लागला, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युता स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव. देवा तू जो उपदेश गीतेच्या रूपाने मला केलाय, माझे सगळे संशय निवृत्त झाले. जगद्गुरु तुकोबारांचं का भंग आहे बरं का, आठवत असेल तर. संदेहाची सुटली गाठी गाठी, संदेहाची सुटली गाठी गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली संदेहाची सुटली पाणी जागा पाणी जागो संदेहाची सुटली घाटी झालो पोटी शीतळ. एक वर्ग असा आहे की परमार्थामध्ये सुरुवातीला संशय असतो,
पण नंतर तो निरस्त होऊन तो अतिशय श्रद्धावान होतो आणि आनंदी होतो. एक वर्ग असा आहे की तो सुरुवातीला खूप श्रद्धावान असतो, पण नंतर संशय निर्माण होतात. आमच्याकडे अनेक माणसं येतात, म्हणतात महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि वा वा मला असं वाटतं उद्धारच झाला. मी म्हणतो त्याला थांब थोडंसं, इतक्या लवकर उद्धार नको होते. एक स्वामी रामतीर्थ म्हणून होते, त्यांच्याकडे जर कोणी आले तर ते म्हणायचे त्यांना की तुम्ही लगेच माझ्या पाया पडू नका, मला जगायचं काही दिवस. म्हणजे काय, आमच्याकडे भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा दर्शन करण्याच्या अगोदर परिक्रमा करण्याची पद्धत आहे. का करतो ती? पाय मोकळे करण्यासाठी नाही. परिक्रमा शब्दाचा अर्थ असा की देवाच्या पायावर डोकं ठेवण्याच्या अगोदर परिक्रमा करा, त्याचा आजूबाजूचा परिसर बघा, खरोखर हा देव पाया पडण्याचा योग्य आहे का. पण आमच्याकडे जेव्हा तुम्ही येतात ना, एखाद्या महापुरुषाकडे जातात ना, लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी म्हणत असतो अनेक लोकांना की तुम्ही लगेच माझ्यावर विश्वास ठेवू नका. काही दिवस माझ्या आजूबाजूचं वातावरण बघा, मी खरोखर तसं आहे का, माझी खाजगी बैठक बघा. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर 10-12 वर्षानंतर तुम्हाला वाटलं तर हा मनुष्य मैत्री करण्याच्या लायक, या लगेच नको. तर बऱ्याच वेळेस काय होतं की लगेच श्रद्धा बसते आणि पुढचा प्रवास होतो की संशय निर्माण होतात. पण हे संशय निर्माण फक्त साधारण होत नाही. मी असे माणसं पाहिले की गुरु शिष्यामध्ये एवढे संशय निर्माण झाले, त्याची जागा द्वेषाने घेतले आणि त्याच्यानंतरच्या काळानंतर अनेक शिष्यांनीच गुरूंना मारून टाकले. अशामुळं झालेली संदेह निर्माण होते. एक प्रसंग आहे, सांगू की नाही, मला वेळ कमी पण सांगतो पाटील, परत कधी येतो मला माहिती नाही. प्रसंग कोरोनासारखे काळ आहेत, परत सांगायला मी शिल्लक असतो की माहिती नाही, पण सांगतो. महाभारतामध्ये, महाभारत खूप गोड आहे बरं का, सगळ्यांनी वाचायला पाहिजे. अनेक लोक घरामध्ये महाभारत करतात परंतु महाभारत वाचत नाही. पण सांगू का आपल्याला, जर महाभारत आपण वाचलं तर घरातलं महाभारत थांबेल. का दिलीपराव तुम्हाला पण सांगतो, आता काय ते वाचायची पण गरज नाही, अनेक ऍप्स आलेत मोबाईल. कधी तुम्हाला वेळ असेल 10-15 मिनिटं ते महाभारताचे काही प्रसंग बघा तुम्ही. तो फक्त परमार्थ म्हणून नाही, व्यवहारामध्ये कसं जगावं, मित्राने मित्राशी कसं वागावं, एखाद्या कामगाराने आपल्या बॉसशी कसं वागावं, म्हणजे सगळे संबंध त्याच्यामध्ये आले. खूप गोड आहे. आमचे मित्र आहेत तुमच्यासारखेच, आमचे काळे साहेब असलेत ना, त्या काळे साहेबांचा मुलगा आहे आमचे ज्ञानेश्वर काळे साहेब. आता तुमचं मला माहिती झालं, आणि दुसरा एक आमचे ज्ञानेश्वर काळे भाऊ जे आहेत त्यांचाही मला सार्थ असा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की ते माणसं एवढे मोठे होऊन त्यांना जवळपास 2 लाख रुपये पगार आहे बरं का. पण त्यांना जर असं कळालं की याच गावातला एखादा मनुष्य आलाय तर तो धावत पळत येऊन तो मनुष्य तुमची व्यवस्था करणार. आणि एवढंच नाही, आज पुण्यामध्ये माझे सगळे जे कीर्तन होतात ते सगळे ते हँडल करतात आणि सगळं रेकॉर्डिंग करतात. तर ही सगळे जे मंडळी आहेत, मला असं वाटतं की आपल्या गावाला आदर्शभूत आहे. फक्त एक आहे आपल्याकडं की मनुष्य किती तरी चांगला असला तरी जिवंतपणे त्याला शिवाय द्यायचे, मेल्यानंतर त्याचा पुतळा बांधायचा. थोड्याशा परंपरा बंद करा आता त्या. हा, जे माणसं चांगले आहेत त्यांना जिवंतपणे चांगलं म्हणा. विढाला महाभारतासाठी सांगतो. त्याने सांगितलं महाराज माझ्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. कशामुळं? म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या दूरदर्शनवर महाभारत लावलं त्यांनी आणि ते पाहिलं मी, मला एक जीवनाची दिशा मिळाली. म्हणून हे सुद्धा पाहत जा, थोडं थोडं काय फरक पडत नाही. म्हणजे आपला क्लासमेटचा ग्रुप पाहता पाहता तोही पाहत जा थोडासा. विठ्ठला तर त्या महाभारतातला प्रसंग आहे. द्रोणाचार्याचा मुलगा आहे अश्वत्थामा, ज्यांनी महाभारत किंवा थोडंसं ज्यांना संस्कार आहेत त्यांना कळेल. द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु आहेत, कशाची म्हणून कमी नाहीये. आणि अश्वत्थामा त्यांचा मुलगा आहे. महाभारतामध्ये शेवटच्या त्या पर्वामध्ये तो विचार आला बरं का गोष्ट. अश्वत्थामा आणि उद्धवजींची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर अश्वत्थाम्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी व्हायला लागलं. उद्धवने विचारलं काय झालं. ते म्हटले एक गोष्ट मी माझ्या मनामध्ये कितीतरी दिवसाची ठेवली होती, ती मला सांगायची आहे. उद्धवजी म्हटले सांगा ना. म्हटले तुम्हाला नाही, ते श्रीकृष्ण भगवंताला सांगायचे. अश्वत्थामा म्हणतो प्रसंग असा घडला होता की आता ज्यावेळी या दोघांची भेट झाली तेव्हा श्रीकृष्ण भगवंत या जगाचा निरोप घेऊन स्वधामाला निघून गेलेले होते. हे उद्धवजींना माहिती पण अश्वत्थाम्याला माहिती नाही.
उद्धवजीने विचार केला, याला लगेच सांगितलं त्याच्या मनावर आघात होईल. तर म्हणजे का बरं कृष्णाला भेटायचं आहे? ते म्हणजे माझ्या मनामध्ये एक सल राहिली. म्हणजे काय? ते म्हणजे आयुष्यभर मी कृष्णाचा द्वेष केला. मी आयुष्यभर कृष्णाचा द्वेष केला आणि त्या द्वेषापोटी खरं सांगू का, मी कृष्णाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मी असं षडयंत्र केलं होतं की कृष्णाचा वध करावा. कसं घडलं सांगतो तुम्हाला उद्धवजी. धर्मराजाने तो यज्ञ केला, राजसूय यज्ञ केला ना, राजसूय यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये मोठमोठाले राजे आहेत, व्यासजी आहेत, भीष्माचार्य आहेत, हे सगळे तिथं असताना विचारलं होतं की अग्र पूजेचा मान कुणाला, इथं मुख्य पूजा कुणाला द्यायची. तर सगळ्यांच्या मुखातून आलं होतं श्रीकृष्णाला ती पूजा करायची, पूजा द्यायची आहे. आणि मग तिथं तो शिशुपाल होता, त्याने सांगितलं, अरे हा इथं भीष्माचार्य आहेत, इथं व्यास आहेत, इतके मोठाले माणसं असताना या गायी चालणाऱ्या गवळ्याची तुम्ही पूजा करता. आणि प्रसंग आपल्याला माहिती की तिथं त्या शिशुपालाने कितीतरी शिव्या दिल्या, 101 शिव्या दिल्या म्हणतात. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने आपलं बोट वर केलं आणि त्याच्यामध्ये चक्र आलं आणि चक्र बिंगत जाऊन चक्राने त्याचं शिरच्छेदन केलं शिशुपालाचं. आणि मग त्याची ज्योत भगवंताच्या मध्ये सामील झाली होती. विषय पुढचा आहे. ते पाहिल्याबरोबर त्या अश्वत्थाम्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला की बघा मी एवढा मोठा आहे पण माझ्याकडे हे सुदर्शन चक्र आहे. जर हे सुदर्शन चक्र जर माझ्याकडे आलं तर या जगातला सगळ्यात मोठा मी बनेल. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलंय बघा, उद्धवाला सांगितलं त्यांनी, हे बघ त्यानंतर मी असं ठरवलं की श्रीकृष्णाकडे जायचं आणि त्याचं ते सुदर्शन घ्यायचं आणि घेतल्यानंतर पहिलं त्यालाच मारायचं. किती मोठी कूटनीती आहे, पहिलं त्याला मारायचं आणि मग माझ्याकडे काय एकदा सुदर्शन चक्र आलं म्हणजे माझ्यासारखं मोठं कोणी नसेल. हा एक मोठ्याचा प्रकार आहे आपण जे मोठं सांगितलं. हा अश्वत्थामा द्वारकेला गेल्याबरोबर श्रीकृष्ण भगवंत तर जेवढा मोठा आहे तेवढं त्याला छोटंही होता येत आहे. हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. आल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत घातला, त्यांचा यथोपचार यथाविधी उपचार त्यांचा केला, खूप चांगला आदरातिथ्य केला आणि सांगितलं आपण ब्राह्मण कुमार आहात, आमच्या गुरूंचे मुलगा आहात, सांगा आपल्याला काय पाहिजे. तो आलाच होता कशासाठी, त्या सुदर्शन चक्रासाठी. म्हटलं भगवंत सगळं काय माझ्याकडे आहे पण ते सुदर्शन चक्र मला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत म्हटले, अरे सुदर्शन चक्रचं काय घेऊन बसलास, माझ्या हातामध्ये छोटीशी काडी जरी आली तर मी त्याचं सुदर्शन करू शकतो, त्या सुदर्शनाचं काय घेऊन बसलास. भगवंताने सांगितलं ते सुदर्शन तिथं ठेवलेलं आहे, जा म्हणजे ते घेऊन जा. अश्वत्थामा तिथं गेला आणि त्याने ते उचलण्याचा प्रयत्न केला, त्याला ते उचलेच ना. महाभारत असं सांगतं की जगातली मोठ्यातली मोठी वस्तू जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर ती द्वेषातून प्राप्त होणार नाही, ती प्रेमातून, द्वेषातून ती मिळणार नाही. आणि त्याला ते मिळालं नाही. श्रीकृष्ण भगवंताला त्यांनी नमस्कार केला आणि तो निघून गेला. उद्धवाला तो आज सांगतोय की एवढा मोठा महापुरुष आयुष्यभर मी त्याच्याशी द्वेष वाहिला आणि त्याचा वध करेपर्यंत माझा विचार झाला होता. मला आता शाप मिळालेला आहे. माझी एकच इच्छा आहे, त्या श्रीकृष्ण भगवंताकडे जावं, दाय मोकळून रडावं, माझा मन मोकळा करावं आणि त्याला सांगावं, श्रीकृष्णा अरे तुला मारण्याचा मी प्रयत्न केला होता. अश्वत्थामा किमान एवढा प्रामाणिक तरी होता. मला वाटतं त्याच्यापेक्षा गेंड्याच्या कातडीचे माणसं आमच्याकडे झाले. अनेकांचे अपराध करून अनेकांना दुःख देऊन आम्हाला कधी पश्चाताप निर्माण होत नाही. त्याने सांगितलं की आता श्रीकृष्ण भगवंत नाहीये, आपल्याला सगळ्यांना अनाथ करून ते वैकुंठाला निघून गेलेले आहेत. त्यानंतर अश्वत्थामा असं म्हणतो, आता मला कुणाची गरज नाही, आता मी कुणाला हे जाऊन सांगणार नाही, मी माझा निर्णय स्वतः करेल. आणि एकांतामध्ये तो नर्मदेच्या किनाऱ्यावर निघून गेला. अश्वत्थामा अजूनही तिथं फिरतोय. संशयात्मा विनश्यती इथं बोलतो. मग काही माणसांना सुरुवातीला श्रद्धा असते, नंतर संशय असतो. म्हणून परमार्थामध्ये येणाऱ्या सगळ्या माणसांना माझे हात जोडून विनंती आहे, लवकर श्रद्धा ठेवूच नका कुणावर, पण मरत असताना हृदयामध्ये संशय न ठेवता श्रद्धेनं मरा. तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतः सुरुवातीला सुद्धा संशयामध्येच आहे आणि शेवटी सुद्धा संशयामध्ये. अनेक लोक आयुष्यभर परमार्थ करतात पण येतानाही जशी कोरी असतात, मरतानाही तशीच कोरीत असतात, काही त्यांच्या हातामध्ये लागत नाही. जसे आले तसेच
त्यांना विचारलं संशय गेला का नाही, म्हणजे तसा तसाच आहे. आले तेव्हाही संशय आणि गेले तेव्हाही संशय. आणि एक वर्ग असा आहे की तो इथं येत असताना सुद्धा तो श्रद्धावान आहे आणि या जगाचा निरोप घेत असताना सुद्धा श्रद्धेनं घेत असतो. थोडसा गाऊया 2 मिनिटं तिलकामध्ये. pani sari ga sa ga re ma pa sa pa da ma ba ga sa. लक्ष्मी थोडासा. संतांची या पायी हा माझा विश्वास. संतांची या पायी काही पाहिजे असं. कीर्तनामध्ये एखादा तरी पॅटर्न आपला व्हायला पाहिजे ना. एक सुरुवातीच्या काळामध्ये ही श्रद्धावान आहे आणि नंतरच्या काळामध्ये श्रद्धावान. आपण इथून निघालो होतो, हा जयंत निघाला आणि या जयंताच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. इथून निघालो होतो आणि मग त्यांना त्या सीतामायेच्या पायाला चावा घेतल्यानंतर रामचंद्र प्रभू बसलेले होते. मैयाचा आवाज ऐकल्याबरोबर त्यांनी एक काडी घेतली आणि ती त्याला मारून फेकली. विस्तारात आपल्याला करायचं नाही. ते आपल्या अंगाकडे येताना, आपल्या शरीराकडे, आपल्या पाठीमागे ती काडी येताना पाहिलं तो डावं सुटला. मग तो इंद्राकडे गेला, शंकराकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला. कोणी त्याचं रक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं जा, ज्या मातेचा अपराध केलाय त्या मातेकडे. तेव्हा तो सीता मातेकडे आला आणि तिथल्या ओव्या खूप गोड आहे. ते म्हणजे आई मी अपराध केलाय
परंतु तुला माहिती नाही का, मुलगा आईचं स्तनपान एकीकडून करतो आणि दुसरीकडून आईच्या स्तनाला लाथा मारतो. तसा मी आहे. ओळ्या नीट बघा तुम्ही सगळ्या, गाईचा गोर हा असं आणि श्री रामचंद्र प्रभूंना सीतामाईने सांगितलं, हा शरण आला, याला माफ करा. प्रभूंनी सांगितलं, ठीक आहे, मी याला क्षमा करतो, त्याचा प्राण मी घेणार नाही, पण मी सोडलेली ही काडी अमोघ आहे, तिचा काहीतरी परिणाम होणार. त्या जयंताला विचारलं, आता काय करायचं? त्यांनी सांगितलं, या डोळ्यामध्ये पाप वासना निर्माण झाली, माझे डोळे फोडा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, तुझे दोन्ही डोळे फोडले जाणार नाही, तुझा एक डोळा मी घेणार. आणि म्हणून त्याचा डावा डोळा फोडला. आणि रामप्रभूने सांगितलं, हे बघ, माझ्या बाणाचा म्हणजे माझ्या काडीचा त्याला स्पर्श झाला, त्यामुळे तो डोळा सुद्धा दिव्य होईल. आणि त्याचा परिणाम असा होईल की ज्या दिवशी या मृत्यूलोकातील लोक दशक्रिया विधी करतील आणि पिंडदान करायचं असेल, तेव्हा तिथं तू हजर राहशील. आणि इतर लोकांना जरी दिसला नाही तर तो जीवात्मा तुला दिसेल. कोणाला? त्या कावळ्याला, कारण तुला मी ती दिव्य दृष्टी दिली आहे. आणि मग नाथ महाराजांनी ओवी लिहिले गोड, ती ओवी मी गातो आणि थांबतो म्हणजे या विषयासाठी. दशहाच्या पिंडासी म्हणजे दहाव्याच्या दशहाच्या पिंडासी देखणे पण आहे काकासी, विलास काकासी नाही बरं का, काकासी म्हणजे कावळ्यासी. देखणे पण आहे काकासी, जाते देखे पापराशी, त्या पिंडाशी नातळे. जो जीवात्मा पापराशी असेल, या जगातून त्याचं जाण्याची इच्छाच नसेल, त्या पिंडाला तू स्पर्श करणार नाही. आणि जो तृप्त हृदयाने या जगाचा निरोप घेणार असेल, त्याच्या पिंडाला तू स्पर्श करशील. एका ठिकाणी मी असं बोलून तो कावळा शिवलाच नाही, पण आता मार खायचंच कामाला आहे आपल्याला. मी त्या लोकांना सांगितलं की आता निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे, कावळे कमी झाले, कावळे कमी झालेत आणि खरंच ते कमी झाले. आपण आता असं करूया की जरी तसं झालं नसेल तर या नामस्मरणाच्या माध्यमातून ते मुक्त झालेत. विठाला अशा या काकस्पर्शाच्या या विधीमध्ये, या दशक्रियाच्या विधीमध्ये त्याला महत्व असतं. आणि त्या दशक्रियाचा विधी झालेला आहे आणि संत वाङ्मयाच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली त्यांना समर्पित करतोय. आता जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, महाराज आता वेळ झालाय जवळपास, फक्त आता 10 मिनिटं मला द्या. या 10 मिनिटांमध्ये या अभंगाला आपण सोडूया म्हणजे अभंगाचं आपण चिंतन करूया. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, संत महापुरुषांचं आणि त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी संतांना जी उपमा दिली त्याच्यासाठी जो दृष्टांत वापरला तो मातेचा वापरला. म्हणजे एखाद्या संतांचं वर्णन करण्यासाठी मातेचा दृष्टांत वापरावा, याच्यापेक्षा माता ह्या शब्दाचा गौरव काय असेल. शास्त्रामध्ये माता शब्दाचा अर्थ जे मातृशब्द आहे, या मातृशब्दाचे शास्त्रामध्ये 21 अर्थ सांगितले. मला आले की 25 परत 21 ने एक सांगतो फक्त, तो एका मिनिटात सांगतो. या मातृशब्दाचा एक अर्थ केला आकाश. लक्षात ठेवा, एवढं घेऊन गेलं तरी चालेल. मातृशब्दाचा काय अर्थ काय केला? आकाश. आकाश का बरं? आकाशाच्या ठिकाणी काही गुण आहे. आकाश एकतर व्यापक आहे, सगळीकडे आकाश आहे. एखाद्याला विचारलं आकाश कुठं आहे, तर तो बोट कुठं दाखवेल? वर आकाश नाही, जिथं जिथं पोकळी तिथं तिथं आकाश आहे. आपल्या नाकातून आपण श्वासोच्छ्वास करतोय ना, तिथं सुद्धा आकाश आहे. आपण बोलतोय ना, तिथं सुद्धा आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी. आकाश सर्वत्र आहे आणि आकाश उदार आहे. त्याची आई सुद्धा त्या आकाशाप्रमाणे सर्वत्र आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये कुणी एखाद्या देवाला मानणारा असेल, कुणी देवाला न मानणारा असेल, कुणी मानणारा न मानणारा असेल, पण आई न मानणारा या जगामध्ये अजून जन्माला आला नाही. म्हणून घरामध्ये देवाची मूर्ती नसेल, पण प्रत्येक घरामध्ये आई आहे. मग आकाशाप्रमाणे ही आई सर्वत्र आहे. आणि दुसरी गोष्ट ती उदार आहे. एक पाश्चिमात्य तत्वव्यक्त असं म्हटलं, ती किती उदार आहे. घरामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि काही पदार्थ घरामध्ये आणल्याबरोबर 4च गोष्टी आणलेल्या होत्या, 4च पदार्थ आणलेले होते. आणि ते पदार्थ असे होते की ते तोडून दुसऱ्याला देता येणार नाही, ज्याचा त्यांनीच खायचा. माणसं 5 आणि पदार्थ किती? 4.
तर तो तत्ववेत्ता असं म्हटलं की आता 5 माणसं आहेत आणि 4 तो मिळणार आहेत, आता काय करायचं. तर त्याने असं लिहिलंय की असा प्रसंग जेव्हा निर्माण होईल तेव्हा सगळ्यात अगोदर मला भूक नाही असं म्हणणारे जर कोणी असेल तर ती आई असते. तिची उदारता एवढी. मला मातृतत्व एका मिनिटामध्ये थोडंसं आपल्याला अभिव्यक्त करून दाखवायचं आहे. एवढी उदारता की आपल्या मुलाचं पोट भरलं की त्या प्रसन्नतेनं प्रसन्न होणारी ती असते. माता आकाशाप्रमाणे असल्या कारणाने गंगेला आम्ही माता म्हणतो, गाईला आम्ही माता म्हणतो, आणि अजून सांगू का, ज्ञानेश्वरीला सुद्धा माता म्हणतो. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरीला सुद्धा माय म्हणतात. त्या संबंधाने एक विचार सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये अनेक ज्ञानेश्वरीचे उपासक झाले. सकाळी पाटीलाने आमची चर्चा होत असताना चर्चा यासाठी झाली की मला एक कौतुक वाटलं त्यांचं. कौतुक का की सकाळी रोज 1000 वाचल्याशिवाय उठायचंच नाही. बरं झालं. आता तसं गुरु शिष्याचं ते म्हणतात गुरु म्हणून अजून मला शिष्य व्यवस्थित होता आलं नाही. पण अध्यात्मामध्ये असं म्हणतात की खरा गुरु कोण, ज्याला शिष्य हरवेल. त्याचे 1000 ओव्या वाचताना पाहिल्यानंतर मला असं वाटलं मी हरलोय, कारण मीही आळंदीला तेवढ्या ओव्या रोज घेत नाहीत. 1000 ओव्या ते घेतात रोज. चांगलं आहे. हे कीर्तनात यासाठी सांगितलं की आपणही ते करावं, त्याच्यासाठी, बाकी काय नाही. 1000 नाही तर एखादी तरी वाचूया आपण किमान. प्रिय ज्ञानेश्वरीच्या संबंधाने मला सांगायचं, वारकरी संप्रदायामध्ये विद्यमान आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे बाबा महाराज सातारकर. यांचे आजोबा होते दादा महाराज सातारकर. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1935-40चा तो काळ असेल, आणि ते मुंबईमध्ये ज्ञानेश्वरी सांगायचे. मुंबईमध्ये असे अजून भाग आहेत की तिथं खूप चांगले सप्ताह होतात आणि आम्ही जातो तिथं बरं का. मग तो खांदा कॉलनी असेल वगैरे मोठाले सप्ताह होतात तिकडे. हा कॉटन ग्रीनचा खूप मोठा सप्ताह होतो. तर मग ते तिथं राहिला होते आणि हायकोर्टामध्ये जज होते बरं का. बहुतेक हायकोर्टामध्ये जज होते आणि रोज सकाळी ज्ञानेश्वरीचं प्रवचन ते करायचे. मुंबईला सकाळी रोज 4 वाजता ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचे. हे प्रवचन ऐकण्यासाठी मुंबईतून वेगवेगळ्या भागातून जवळपास 200 माणसं जायचे. ऐकणारी जी माणसं असायचे ते काय अनपढ नसायचे. ते कोणी शिक्षक असायचे, कोणी वकील असायचे, जज असायचे. आणि व्यसन लागल्याप्रमाणे जसं दारुड्या मनुष्य संध्याकाळ झाली म्हणजे आपोआप पाय त्याच्या डाव्याकडे वळतात, तसं सकाळ झाली म्हणजे ह्या माणसांचे पाय त्या दादा महाराज सातारकरांच्या घराकडे वळायचे. आणि मग ते सकाळी उठले की ज्ञानेश्वरी सांगायचे. परंतु महाराज अजून एक विशेष असा त्यांचा होता की सकाळी उठल्यानंतर आंघोळ न करता ते ज्ञानेश्वरी सांगायचे. आंघोळ न करता. पाटील नंतर तुम्ही म्हणाल ते करता नव्हते, मग आपण पण तसं सुरू करूया. तसं नाही, त्यांचा भाव वेगळा होता बरं का. मग त्यांचे जसे समर्थक होते तसे काही लोक टीका करणारे पण, ते टीका करणारे भरपूर असतात. त्यांना करायचं काही नसतं, फक्त टीका म्हणजे त्यांनी तो ठेका घेतलेला असतो सगळ्यांचा. हा कसा, तो कसा, तो कसा, त्यांनी ठेका घेतलेला असतो. तसे ठेकेदार होते काय. त्यांनी हे असे कसे महाराज म्हटले, सकाळी उठतात, आंघोळ करत नाही, पांघोळ करत नाही, डोळ्याला पाणी लावतात, उठतात आणि लगेच ज्ञानेश्वरी सांगतात. आणि मग त्यांच्या शिष्यांच्या कानावर हे शब्द केले. शिष्यानं आपल्या गुरुची मोठी काळजी असते. त्यांना असं वाटतं की गुरुजीचं नाव नको जायला आपल्या, त्यांचं जातं आपलं जात आहे. म्हणून ते अनेक शिष्य म्हटले गुरुजी, अहो म्हटले लोक तुमच्याविषयी काय काय बोलतात तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे नाही बुवा काय म्हणतात. म्हणून ते असे म्हटले की बरेचशे लोकांच्या चर्चेमध्ये हा विषय आहे की तुम्ही सकाळी 4 वाजता उठतात आणि आंघोळ न करता ज्ञानेश्वरी वाचतात. दादा महाराज सातारकर हसलेत आणि त्यांनी काय सांगितलं, म्हटले बघा लोकांना काही म्हणू दे, पण ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि माझ्या आईचं दूध पिण्यासाठी मला आंघोळ करायची गरज नाही. काय गोड दृष्टांत दिला त्याने आई आणि लेकराचा. अरे वेड्यांनो, तुम्हाला सांगू का, आईच्या कुशीमध्ये लेकरू झोपलेला असावं, रात्री त्याला जाग यावी, त्याला भूक लागावी आणि मग त्याने आईकडे तोंड वळावं आणि आपल्या आईचं स्तनपान करावं. आई त्याला म्हणत नाही बाळा तू आंघोळ केलेलं नाही, चल तुला मी दूध पिऊ देणार नाही.
तसं लोकांची भोवती काही असेल. ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि म्हणून माझ्या आईचं दूध पिण्यासाठी मला आंघोळ करायची गरज नाही. असे माय लेकराचे अनेक संबंध सांगितले. तिथं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्या आईचा संतांचं वर्णन करत असताना आईचं स्वरूप कसं असतं, बालकाविषयी तिची भावना कशी असते वर्णन करतात. पहिल्याच्या मातेची आरती, मातेची आरती, मातेची बालकाची व्याप्ती, त्या मातृत्वाचं गान करत असताना तिचा स्वभाव काय असतो, बालकाविषयी तिची भावना काय असते. महाराज म्हणताय, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. तिच्या जीवनाचं ध्येय, तिच्या जीवनातलं अंतिम ध्येय फक्त मुलगा होतो. आणि प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला तिच्या हृदयामध्ये विचार जो असतो तो फक्त मुलाचा असतो. माझा मुलगा मोठा कसा होईल, माझा मुलगा सुखी कसा होईल, हा विचार तिच्या हृदयामध्ये असतो. ती माता असते. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे. एक 100 वर्षे 300 वर्षापूर्वीची ती घटना असेल, सत्य आहे. गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. दोघं नवरा बायकोच होते. पती ब्राह्मण होता, सशील ब्राह्मण होता. आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार 10-5 गावाची तो कुलकर्णी पण करत होता आणि आपलं घर चालवत होता. त्यांच्या प्रारब्धाने, पूर्वजांच्या आशीर्वादाने त्याच्या बायकोला दिवस गेलेत आणि ते दिवस भरत भरत आले होते. मातेची या चित्ती हा विषयासाठी एवढं बोलायचं आपल्याला आणि थांबायचं. आणि तिचे 2-3 दिवस शिल्लक असेल प्रसूत होण्याचे. तेवढ्यामध्ये त्या ब्राह्मणाला शेजारच्या गावून एक 10-20 किलोमीटरचं गाव असेल, तिथून त्याला पूजेसाठी बोलवणार. त्या काळामध्ये जाण्या येण्याचे काही साधनं नव्हते, पायीच जावं लागत होता. तेव्हा त्याने पत्नीला विचारलं, का ग आता तिथं त्यांनी बोलवलेलं आहे, तू या अवस्थेमध्ये आहे, मी कसं जावं. बायको अतिशय शहाणी होते. आपल्याकडं ना पत्नीला सहचार्याने म्हटलंय, जी सोबत चालते. नवे शास्त्रामध्ये नवरा पुढे आणि बायको मागाय.
तथाकथित शिक्षित माणसं काय म्हटले, लेडीजला तुम्ही बॅक सीटवर ठेवलंय, मग आणलंय का पुढं तुम्ही आता? बिग बॉस मध्ये पाठवलं म्हणजे काय पुढं आणलंय का तुम्ही? मागं का ठेवलंय सांगतो आपल्याला. पत्नीला मागं यासाठी ठेवलं की नवरा जर कुठं चुकला तर त्याला तिने धरावं मागून पकडून, आणि जर कुठं जर चुकत असेल तर कान धरून तिने सांगावं की तू या मार्गाने नीट चल म्हणून. पुढं असेल तर तिला मागायचं दिसणार नाही ना. तर मागं असेल तर व्यवस्थित ती बघू शकते त्याच्याकडे. मग ती सहचारी आहे. तिने असं सांगितलं, जा ना तुम्ही, काय होणार नाही, अहो देव आहे ना. देव आहे बरोबर आहे. तिची 15-16 वर्षाची नणंद होती, तिचं लग्न झालेलं नव्हतं. बरं जाऊ द्या म्हटले, कोणी जरी नसली तर ह्या आहेत ना, वंच आहेत ना, बाईसाहेब आहेत ना. आपल्याकडे काय म्हणतात नंदला? काय म्हणतात? बाईसाहेब म्हणतात का? म्हणजे जे म्हणत असेल ते. पण तुम्हाला कळालं मला काय म्हणतात. बाईसाहेब आहात ना, वंच आहेत ना. आहेत. लोणचं नाही बरं का, वंच आहेत म्हटले. आणि तो ब्राह्मण निघून गेला. आणि योगायोग असं की तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बाईला कळायला लागल्या. त्याच्या मातेला कळायचं, तिला माहिती प्राणांत वेदना त्या होत असतात. ती रडायला लागली. गाव अतिशय असं दुर्गम होतं. गावामध्ये डॉक्टरची व्यवस्था नव्हती, कोणी हकीम नव्हता. दुपारची वेळ होती, माणसं आपापल्या कामाला शेतामध्ये निघून गेलेले होते. ही रडायला लागली आणि तिच्या नंदीला म्हणजे वंच खूपच त्रास होतो. मला असं वाटतं मी जिवंत राहते की नाही माहिती नाही. एक काम करा बरं, तुम्ही बाहेर जा आणि कोणी गावामध्ये आहे का बघा. एखादी कोणी बाई असेल, कोणी म्हातारी असेल, तिनं घेऊन या, ती काहीतरी करेल याच्यामध्ये. ती 14-15-16 वर्षाची मुलगी बाहेर आली आणि येऊन पाहते तर कोणी नाही. सगळ्यांच्या घरांना कुलपं आहे, कोणी नाही. आपल्या कामासाठी सगळे निघून गेले. ती परत आली. सांगितलं, वहिनी कोणी गावामध्ये नाहीये, काय करावं. स्त्री अतिशय सात्विक होती. तिने डोळे लावले, काही क्षणापर्यंत भगवंताचं स्मरण केलं आणि 5 मिनिटांनी तिने डोळे उघडले. सांगितले, वंच मला एक आशेचं किरण दिसतो, एक प्रकाश माझ्या डोळ्यापुढे आलाय, तुम्ही जा बरं बाहेर, कोणी आहे का बघावर, मला वाटतं कोणतरी आहे. ही मुलगी बाहेर आली आणि मग तिने मंदिराच्या बाहेर एक जो वड होता, तिथं जो वटा होता, त्या ओट्यावर एका साधूला पाहिला. तो साधू बसलेला होता. खरा साधू होता बरं का. तो काही यात्रा काढणारा साधू नव्हता, खरा साधू होता. बरं झालं तुम्ही भेटलात परत आम्हाला. खरा साधू होता. त्या साधूकडे पाहिल्यानंतर म्हणजे मला खरा साधू सांगायचा ना, आठवण तुम्हाला भामट्या साधूची करून दिली. चूक माझी आहे. खरा साधू सांगायचा. बऱ्याच वेळेस बोलताना आपण चुकून जातो, नंतर कळतं आपल्याला. ओरिजिनल साधू आपल्या डोळ्यापुढे यायला पाहिजे. तो बसलेला होता, आपलं ध्यान करत बसला तिथं. आणि मग ही मुलगी गेली धावत धावत, नमस्कार केला. त्या महाराजांनी डोळे उघडले. म्हणजे बाळका काय आहे, का ग मुली का आले? म्हटले, महाराज अहो माझे वहिनी जी आहेत ना, ती प्रसूत व्हायला आहे, प्राणांत वेदना तिला होत आहे, गावामध्ये कोणी नाहीये, तुम्ही काहीतरी सांगा ना. साधूने डोळे झाकले आणि 2 मिनिटांनी डोळे उघडले. काळजी करू नको, तुझी वहिनी जी आहे ना, तिला मुलगा होणार आहे. असं ऐकल्याबरोबर ती मुलगी उड्यात मारायला लागली, माझ्या वहिनीला मुलगा होणार आहे, मुलगा होणार आहे. ती पळतच सुटली. तेव्हा साधून सांगितलं, थांब थोडंसं, मुलगा होणार आहे बरोबर आहे, पण तो मुलगा जर 3 तासाच्या अगोदर जन्माला आला तर तो भिकारी असेल. ज्योतिषशास्त्र असं सांगतंय की त्याच्या भाग्यामध्ये जर तो 3 तास अगोदर जर जन्माला आला तर त्या घडीनुसार त्याच्यामध्ये भिकारी योग आहे. आणि 3 तासानंतर जर तो जन्माला आला तर तो राजाचा सेवक असेल. मुलगी गेली घरी आणि वहिनीला सांगितलं, वहिनी घाबरू नको, बाहेर साधू महाराज होते आणि त्यांनी सांगितलं तुला मुलगा होणार आहे. असं ऐकल्याबरोबर तिच्या वेदना कुठल्या पुढे पळून गेल्या. ते हसायला लागले. परंतु म्हटले, वहिनी पण त्यांनी पण सांगितलं. पण हा शब्द अतिशय विचित्र आहे. पण हा शब्द वापरला का मागं तर सगळं पुसून टाकत असतो. ते खूप चांगले, पण ते सगळं जातं मागं. वहिनी त्यांनी असं सांगितलंय की तुला मुलगा होणार आहे बरोबर आहे, पण 3 तासाच्या अगोदर जर झाला तर तो राजवैभव भोगेल आणि 3 तासाच्या अगोदर झाला तर भिकारी असेल आणि नंतर जर झाला तर तो राजवैभव भोगेल. बघा ती माता काय म्हणाली, हे बघा वंच, हे बघा बाईसाहेब, माझा मुलगा जन्माला आला ना तर तो राजसेवक होईन जन्माला येईल, भिकारी मुलाला मी जन्माला घालणार नाही. मातेची याची ते
आता एखादी माता असती म्हटली असती पार दानन राजाचा राजा, आता मी काय करू त्याला? मातेची ती माता म्हटली नाही, माझा मुलगा जन्माला येईल तर तो राजवैभवामध्ये काय केलं असेल तिने. ही कादंबरी मधली कथा नाही, घडलेली सत्य घटना आहे. या मातेनं काय केलं असेल, तिनं शीर्षासन लावलं. शीर्षासन कळतं का आपल्याला? शीर्षासन त्याला म्हणतात डोकं खाली करायचं आणि पाय वर काढायचे, त्याला शीर्षासन म्हणतात. त्या योगामध्ये ते असतं. तर शीर्षासन मनुष्य किती जर पटायत असला तर जास्तीत जास्त 3 मिनिटं करू शकतो, जास्तीत जास्त 5 मिनिटं, आणि 6व्या मिनिटामध्ये त्याच्या नाकात रक्त आहे. कारण रक्तभिसरण क्रिया जी आहे, मराठी सांगायचं तर ब्लड सर्क्युलेशन, ते पायाकडून डोकं काढ. बरोबर नाही, चुकीचं आहे. बरोबर आहे, पायाकडून रक्त डोक्याकडे येत असतं. या महिलेनं 2 मिनिटं नाही, 5 मिनिटं नाही, 3 तासापर्यंत शीर्षासन केलं आणि विचारलं वंच 3 तास संपले का? हो. तिनं शीर्षासन आपलं काढलेलं आहे आणि 3 तासानंतर 3.25 तासानंतर मुलाला जन्माला तिनं घातला. आणि तोच मुलगा जो जन्माला आला त्याचं नाव चतुर बिरबल. विठाला मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. माझा मुलगा जो आहे त्याला मी परमकल्याणापर्यंत घेऊन जाईल असा विचार तिच्या हृदयामध्ये आहे. ती माता आहे. देह विसर्या फुला जवळी घेता क्षीण गेला. ती किती थकलेली असू द्या. 2 मैत्रिणी बसलेल्या होत्या गुरुजी, आणि तिचा मुलगा झोपलेला, आणि बोलता 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 ती म्हटली मुलगा उठला माझा. मैत्रिणीने विचारलं का ग, मुलगा तर त्या घरामध्ये झोपलेला आहे, तू तर इकडे ह्या गल्लीमध्ये आली, तुला कसं कळालं? म्हणजे कळालं मला भूक लागली. याचा अर्थ माझ्या मुलाला माझी भूक लागली असे. देह विसर्या फुला. इंग्लंड मधली घटना आहे, ऑस्ट्रेलियामधल्या. परत आपलं मुलाचा पाळणा ठेवलेला होता बाजूला, आणि बाजूला ते 50 टनाचं झाड होतं. काय झालं, बऱ्याच दिवसाचं ते झाड होतं आणि ते पडायलाच आलेलं होतं. आणि काय झालं असेल माहिती नाही, ते झाड अगदी उन्मळून पडायला लागलं. आणि आता काही क्षणामध्ये ते झाड पडणार आणि त्या बालकाच्या त्या पायावर पडणार आणि बालक मरणार. ती आई केवढी, आई धावत धावत गेली, आणि एवढीशी आहे, किती 40 किलोची असेल ती आई. तिनं दोन्ही हाताने ते झाड पकडलं. हे तुम्ही गुगलवर सर्च करा परत एकदा. आणि 50 टनाचं झाड त्या 40 किलोच्या वयच्या आईनं पकडलं आणि फेकून दिलं बाजूला. आपल्याकडे शक्ती मापण्याचे जे काय यंत्र आहेत ना, त्याला काय म्हणतात? त्याला अश्वशक्ती असं म्हणतात, बरोबर का नाही? हा, ते मराठी झालं. इंग्लिशमध्ये अश्वशक्ती म्हणतात. इंग्लिशमध्ये अश्वशक्ती आणि मराठीमध्ये हॉर्स पॉवर म्हणतात. तर ती शक्ती मापण्याचं आहे आपल्याकडे त्या मोटर पण आहे ना, किती हॉर्स पॉवरची आहे, तर त्याचा खरा अर्थ आहे किती अश्वशक्ती आहे. यासाठी मी म्हणतो मराठी की इंग्लिश शब्द मराठी वाटतात आम्हाला म्हणून. तर ती 10 हॉर्स पॉवर, 50 हॉर्स पॉवर. मी आपल्याला असं विचारतो की त्या मातृमध्ये किती हॉर्स पॉवर असेल, किती शक्ती असेल, ती कुठली शक्ती असेल? ती अश्वशक्तीने ती मातृशक्ती होती. त्या मातृशक्तीने तिला फेकून दिलंय. आणि मग तुकाराम महाराज असं म्हणतात की काय करावं, आपलं पूर्ण आयुष्य मुलासाठी खर्च करणारी आई, मुलं जेव्हा मोठे होतात ना तेव्हा ते म्हणायला लागतात माझ्या आईला काही कळत नाही. मला असं वाटतं की खरंच तिला काही कळत नव्हतं. लहानपणी तिनं काजळ घालताना तुझ्या डोळ्यात बोट खाली घातलं, कळत नव्हतं. आमच्या एक महाराज खूप छान सांगतात, पूर्वीच्या काळामध्ये मोठं कुटुंब असायचं आणि संडास बसूनची व्यवस्था नसायची, मुलं बाहेरच जायचे. आई सकाळी सकाळी ते घरामध्ये, आपल्याकडे त्याला सौदा वाटणं म्हणतात, वराट्या पाठवर. आता संपलं ते, आता घर सुरू होत आहे सकाळी सकाळी. त्याला चव नाही बरं का तेवढीशी, असं करायला पाहिजे वराटा पाटा. पण आमच्या माणसाने सांगितलं घरातले वराटे पाटे बंद केलेत आणि हॉटेलवर लिहिलं चुलीवरचं जेवण. मग घरातली का बंद केली? घरातली चालू ठेवायची असते बाबा. आता तिथं चुलीवरचं खातोय, घरातली चालू ठेवायची. पण त्या काळामध्ये माणसं घरामध्ये जेवत होते, संडासला बाहेर जात होते असं म्हणतात. आता ते काय बोलायचं सगळ्यांना माहिती आहे. पण ते छोटासा मुलगा असेल, तो 4-5 वर्षाचा मुलगा असेल, गुरुजीकडे लक्ष द्या, 4 वर्षाचा मुलगा तो संडासून आला, त्याने ते आपली चड्डी हातामध्ये धरलेली आणि तो म्हटला आई झालं. कळलं असं म्हणा.
म्हणजे आई काय करत होती ती आपली मसाला वाटत होती आणि तिनं काय सांगितलं तिच्या सासूंना, अहो मी सौदा वाटते, माझे हात तिखट आहेत, तुम्ही धुता का ते? नंदीला सांगितलं, अहो तुम्हाला वेळ आहे का, तुम्ही धुता का? मला असं वाटतं की तिने त्या सौद्याच्या हाताने धुवायला पाहिजे होतं. आता म्हणतो ना कळत नाही, चांगली आगाग झाली असते म्हणजे कळालं असतं का. मोठा झाला म्हणजे तो म्हणतो माझ्या आईला काही कळत नाही. पण तुकाराम महाराज असं म्हणतात की देह विसरे आपुला, जवळे घेता शेण गेला. मी ठरवलं होतं ते म्हणायचं नाही, पण असं बोलायचं आहे तर काव्यामध्ये बोलूया. आमच्या काळे साहेबांच्या आईच्या त्या श्राद्धाच्या वेळेस मी ते बोललो होतो, ते आता बोलतो परत एकदा. तसं कीर्तनामध्ये मी ते म्हणत नाही बरं का गाणे वगैरे काय महाराज, पण तुम्ही आहात आणि जरा लाईट संगीताचे श्रोते आहात. पण 2 मिनिटांमध्ये आहे एक महापुरुष आपल्या मातेची भावना हृदयामध्ये प्रगट करतो. मध्यम द्या. दुरुक्तीचा दोष स्वीकारून बोलताय. मनुष्य मोठा होतो, जगाच्या बाजारामध्ये फिरायला लागतो, व्यवहारामध्ये फिरायला लागतो, आईचं प्रेम त्याला कळत नाही. पण बाहेरच्या वस्तू जेव्हा एक एक वस्तूची हिशोब त्याला द्यावा लागतो, तेव्हा गेलेल्या आईविषयी त्याच्या मनामध्ये काय भावना निर्माण होते.